हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळेजण? वेलकम बॅक टू द टुडेज न्यू व्लॉग. डीमार्टला गेल्यानंतर मला ग्रॉसरीबरोबरच इथे काही आकर्षक आणि रिझनेबल वस्तू पण मिळाल्या. तर त्याच आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. माझ्या किचनमध्ये ज्या काही प्लास्टिकच्या बरण्या आहेत, तर त्या मला रिप्लेस करायच्या आहेत. तर मी त्यासाठी ग्लासचे जार किंवा स्टीलचे डबे घेते. तर काल डीमार्टला गेल्यानंतर मला हे खूप सुंदर ग्लासचे जार मिळाले. मी ऑनलाईन पण ग्लासचे जार सर्च करत होते, पण डीमार्टमधले हे ग्लासचे जार मला त्यापेक्षा कमी किमतीमध्ये मिळाले. तर मग मी हा 6 ग्लास जारचा सेट घेतलेला आहे. ॲक्च्युली त्यांची वेगवेगळी किंमत होती. सेट वगैरेमध्ये नव्हतं ते. पण मी 6 काचेच्या बरण्या घेतल्या. जास्त क्वांटिटीमध्ये मी नाही घेत, कारण दर महिन्यामध्ये मी ज्यावेळेस ग्रॉसरी लिस्ट बनवते आणि त्यावेळेस चेक करते की कोणत्या ग्रॉसरीसाठी किती कॅपॅसिटीची बरणी लागेल किंवा कशी बरणी लागेल, कशी सूट होईल. तर मग त्यानुसार मी ती डीमार्टमध्ये जाऊन सर्च करते आणि मगच विकत घेते. आणि आपला जास्तीत जास्त वेळ तर किचनमध्येच जातो आणि आपल्या डोक्यामध्ये नेहमी हेच असतं की मी हे इथे ठेवू का, मी हे तिथे ठेवू का, हे इथे ठेवलं तर छान वाटेल का, आणि किचन सुंदर दिसेल का. आणि माझ्या डोक्यात पण नेहमी हेच चालू असतं. आय एम नॉट अ परफेक्ट, पण मला किचन थोडंसं परफेक्ट बनवायचं आहे की जिथली वस्तू तिथेच. म्हणजे एखादी वस्तू पाहिजे असेल तर ती सगळ्या किचनमध्ये न शोधता तिचे एक प्रॉपर प्लेस मला बनवायची आहे. असं मला पूर्ण घर सेटल करायचं आहे. तर मग मी किचनपासून सुरुवात केलेली आहे. आणि किचनमधलं जे क्रॉकरी युनिट होतं ते लास्ट टाईम मी क्लीन केलं होतं. तर ते क्रॉकरी युनिट मला पूर्ण ग्लास जारसाठी ठेवायचं आहे असा मी विचार केला होता. सो माझ्याकडे आधीच्या पण थोडंफार काही ग्लास जार होते, ते पण मी फिल केले आणि मग ते मी सगळे त्या क्रॉकरी युनिटमध्येच सेट करणार आहे. आणि हा जो कॉफी लिहिलेला कंटेनर दिसतोय तुम्हाला, ॲक्च्युली मी तो कॉफीसाठीच परचेस केला होता. वेस्ट साईडमध्ये मिळाला होता मला, पण त्यामध्ये कॉफी टाकली की ती घट्ट होते. सो तो मी दुसऱ्या यूजसाठी केला. आणि ज्या माझ्याकडे सॉसच्या भरण्या वगैरे असतात, तर त्यांची क्वालिटी पण ॲक्च्युली खरंच खूप चांगली असते. तर मग मी त्या फेकून न देता त्या पण यूज करते. आणि माझ्या खूप दिवसापासून डोक्यात होतं की मला किचनमध्ये एक प्रॉपर ड्रायफ्रूट कॉर्नर बनवायचा आहे. तर एक्स्ट्रा शेल्फ नाही आहेत माझ्या किचनमध्ये. सो मी या क्रॉकरी युनिटमध्येच त्या ज्या कंटेनर आणले होते, मी जे जार्स आणले होते ग्लासचे, ते ऑर्गनाईज केले आणि एक प्रॉपर माझा ड्रायफ्रूट कॉर्नर तयार झाला. आणि नेक्स्ट मला डीमार्टमध्ये आवडलेली गोष्ट म्हणजे हे ऑइल डिस्पेन्सर. तर दिसायला खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसते हे बॉटल आणि माझ्या खूप दिवसापासून लिस्टमध्ये पण होती. सो मी ती घेतली आणि ॲक्च्युली मला 2 घ्यायच्या होत्या, पण आधी विचार केला की हे यूज करून बघावी, कारण जर ती गळत वगैरे असेल तर दुसरा ऑप्शन बघता येतो. सो मी एकच घेतली. तर नेक्स्ट आहे हा विम लिक्विड ठेवण्यासाठीचा जो डब्बा आहे तो. तर आधी मी साबण यूज करत होते, तर त्यामध्येच आपण घासणी ठेवतो आणि ती घासणीनंतरनं ओली होते, तो साबण विरघळतो. आपल्याला प्रॉपर लक्ष देत बसावं लागतं. तर हा डब्बा मला त्यापेक्षा खूप आवडला. तर खालच्या कंटेनरमध्ये आपण विम लिक्विड भरू शकतो आणि वरून फक्त प्रेस केलं की वरती ते लिक्विड येईल. तर ते पण मला छान वाटलं. मला वेगवेगळ्या शेपचे, डिझाईनचे, कलरचे कप किंवा मग जमा करायला खूप आवडतात. तर मला हे डीमार्टमध्ये खूप सुंदर मिळाले कप. त्याचा शेप पण खूप छान आहे, स्क्वेअर शेप आहे. थोडेसे वेगळे वाटले. थोडंसं केअरफुली हँडल करावं लागतात, पण लुकला किंवा यूज करायला खूप सुंदर दिसत आहेत हे कप. आणि अशा गोष्टी आपल्या किचनची शोभा नक्कीच वाढवतात. सो मग थोडंसं केअरफुली हँडल करायची गरज असेल तरी ठीक आहे, वी कॅन डू दॅट. आणि हे जे छोटे छोटे जार आहेत, ते पण मी डीमार्टमधूनच घेतले होते. तर ते मी मसाल्यांसाठी यूज करते. तर त्यावरती मी व्हाईट स्ट्रीप लावलेली आहे आणि त्याच्यावरती त्यामध्ये कोणता मसाला भरला आहे ते लिहून ठेवलेलं आहे.
सो या पुलाव ट्रॉलीमध्ये मी त्या मसाल्याच्या छोट्या छोट्या भरण्या ऑर्गनाईज केलेल्या आहेत. तर त्या काढल्याच होत्या मसाले भरण्यासाठी. तर विचार केला की ही जी पुलाव ट्रॉली आहे ती पण व्यवस्थित ऑर्गनाईज करावी, कारण मला जसा वेळ मिळेल दररोज तसं मी एक एक ड्रॉवर ऑर्गनाईज करत असते. या ड्रॉवरमध्ये मी छोट्या छोट्या बरण्या ठेवलेल्या आहेत, जसं की कलरची डब्बी असेल किंवा केकचे कलरचे जे इसेन्स आहेत ते असतील, तर ते ॲक्च्युली व्यवस्थित बसत नव्हते आणि काही सामान घ्यायला गेलं की ते खाली पड किंवा जे साईड आहे तिथून खाली पडण्याची भीती होती. तर माझ्याकडे हा छोटासा बास्केट होती. तर त्यामध्ये मी ते जे छोट्या-छोट्या डब्या होत्या त्या व्यवस्थित ऑर्गनाईज केल्या आणि ही बास्केटच त्यामध्ये ठेवली, ज्यामुळे ते प्रॉपर एका जागी राहिले आणि जरी तुम्ही ट्रॉली उघडली तरी ते आता पडणार नाहीत किंवा पूर्ण तो ट्रॉली मेसी दिसणार नाही. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की मी जामची भरणी किंवा सॉसची भरणी वगैरे फेकून नाही देत, तर त्यांची क्वालिटी खरंच खूप चांगली असते. तर जी तुम्हाला शेजवान सॉसची भरणी दिसते त्यामध्ये मी सोडा भरलेला आहे आणि ती पण मी यूज करते. आणि त्या पुलाव ट्रॉलीच्या खालच्या शेल्फमध्ये मी त्या मसाल्याच्या छोट्या छोट्या बरण्या ऑर्गनाईज केलेल्या आहेत. तर तो शेल्फ पण मी क्लीन करून घेतला आणि त्या बरण्यांमध्ये मसाले भरून ते व्यवस्थित ठेवून घेतले आणि ज्या मसाल्यांना कमी पडले कंटेनर, तर ते मी माझ्याकडे जे ऑलरेडी होते त्यामध्ये भरून ठेवले. तर नेक्स्ट टाईमच्या पर्चेसमध्ये या मसाल्यांसाठी मी कंटेनर घेईल. तर मी गॅलरीमध्ये हे स्टोरेजसाठी मोठं कपाट बनवून घेतलेलं आहे. तर टॉल युनिट वगैरे म्हणता येईल, पण ते कपाट आहे मोठं. फक्त मोठे मोठे शेल्फ केलेले आहेत त्यामध्ये स्टोरेजसाठी. तर ते पण मला खूप दिवसापासून ऑर्गनाईज करायचं होतं, पण एकदमच सगळं जमत नाही आहे. सो त्याच्या एका शेल्फमध्ये मी ह्या ज्या वस्तू होत्या त्या अशाच ठेवल्या होत्या कशा पण, आणि तो कप्पा पूर्ण एवढ्याशा सामानाने पूर्ण भरून गेला होता. सो तो पण मी आज ऑर्गनाईज केला. सो माझ्याकडे ही बास्केट होती ब्ल्यू कलरची. तर त्यामध्ये मी ह्या मोठ्या मोठ्या ज्या बॉटल्स आहेत क्लिनिंगच्या वगैरे, तर त्या ठेवल्या आणि आणखीन एक छोटासा रेड कलरची बास्केट आहे माझ्याकडे. तर त्यामध्ये पण मी ज्या लहान गोष्टी राहिलेल्या होत्या त्या व्यवस्थित ऑर्गनाईज केल्या. ते कपाट बनवून घेतल्यामुळे माझ्याकडे ॲक्च्युली किचनमध्ये भरपूर स्टोरेज साठीची जागा तयार झाली आहे. पण ती जर व्यवस्थित ऑर्गनाईज केली तर व्यवस्थित बसेल, आणि असंच आपण रँडमली काही ठेवत गेलो तर तेवढी जागाही कमी पडेल. सो मी त्याचा एक एक कप्पा, एक एक शेल्फ ऑर्गनाईज करते आहे. तर ह्या 2 बास्केट ठेवल्यानंतरसुद्धा या शेल्फमध्ये भरपूर जागा शिल्लक आहे आणि आणखीन भरपूर सामान आपण तिथे व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवू शकतो. आणि आपण कपाट उघडल्यानंतर आता ते खूप असं मेसी दिसणार नाही, खूप असा राडा दिसणार नाही आणि आपल्याला वस्तू पटकन मिळतात. ऑर्गनाईज असेल तर त्या गोष्टी आपल्याला शोधत बसायची गरज नाही मिळत. त्या प्रॉपर जागेवर आपल्याला पटकन मिळून जातात. त्या बॉटल मी माझ्याकडे जे एक्स्ट्रा आहेत त्या अशाच ठेवलेल्या आहेत. त्यासाठी माझ्याकडे काही कंटेनर वगैरे नाही आहे. तर फायनली आय एम हॅपी की मी बरंच माझं किचन व्यवस्थित ऑर्गनाईज केलं आज. आणि असंच ऑर्गनाइज्ड ॲट्रॅक्टिव्ह आपलं किचन किंवा घर बघायला आपल्याला खूप छान वाटतं. आता सम ऑफ पार्ट थोडेसे कॅबिनेट किंवा ड्रॉवर माझ्या किचनचे ऑर्गनाईज झालेले आहेत आणि आता बाकीचं पण करायचं आहे. ते मी हळूहळू असंच करेन. आणि जर हा माझा आजचा ऑर्गनायझेशनचा व्लॉग तुम्हाला युजफुल वाटला असेल किंवा तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल, तर तुमच्या रिलेटिव्सला किंवा तुमच्या फ्रेंड्सला हा व्लॉग शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि माझे व्लॉग्स आवडत असतील तर किंवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.